सुरुवातीला बातमी आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भातली। विशेष सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टात काही पोलिसांची नावं देणार असल्याचं कळतंय, तर आरोपीला वाचवणाऱ्या पोलिसांची नावं कोर्टात देणार असल्याचं ॲडव्होकेट घरत यांनी म्हटलेलं आहे। आरोपी कुरुंदकरला पोलीस दलातूनच वाचवण्याचा प्रयत्न झाला असं घरत यांचं म्हणणं आहे, तर नवी मुंबई पोलीस दलातल्या काहींची नावं आज कोर्टात देणार असल्याचं घरत यांनी म्हटलंय। तर ॲडव्होकेट घरत यांनी ही दिलेली माहिती। विशेष सरकारी वकील प्रदीप घरत जे आपल्यासोबत आहेत। सर, अखेर आज निकालाचा दिवस उजळलाय। मागच्या वेळेला आपण पाहिलं की आरोपींना दोषी ठरवण्यात आलेलं होतं, आज अखेर निकाल दिला जाणार आहे। काय अपेक्षा आहेत आणि ही केस नेमकी कशी होती, तुम्ही कशा पद्धतीने ही केस कोर्टामध्ये उभी केली, पुरावे सिद्ध करून दाखवले आणि आरोपींना दोषी ठरवले? ह्यात आरोपी क्रमांक 1 याला खुनाच्या गुन्ह्यासाठी म्हणजे 302 खाली दोषी धरलेला आहे। त्यामुळे आज जो प्रश्न आहे तो शिक्षा कोणती, म्हणजे त्यांना जन्मठेप की फाशी, तर त्याच्यामुळे आज आमचा त्याच्यावर युक्तिवाद आहे की त्यांना जन्मठेप द्यावी की फाशी द्यावी। या केसमध्ये जसा आरोपींनी जितका गंभीर गुन्हा केला त्यापेक्षा गंभीर याच्यामध्ये गोष्ट म्हणजे या ज्यांनी न्याय द्यायला पाहिजे, ज्यांनी तपास करायला पाहिजे होता, तपास करून त्या मृतात्म्याला न्याय द्यायला पाहिजे होता आणि ज्यांनी जर योग्य वेळी योग्य तपास केला असता तर यात सगळं बरोबर झालं असतं। असे जे आहेत ते या तपासात असलेले काही पोलीस अधिकारी आहेत। मागच्या तारखेला ज्या वेळेला आरोपींना दोषी दिलं त्यावेळेला न्यायालयाने मला पहिलं प्रथम सांगितलं की याच्यात कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी जे काय ज्याला आपण इंग्लिशमध्ये लूप होल्स म्हणतो ठेवले, उणीवा ठेवलेल्या आहेत, त्यांची मला यादी द्या म्हणून। मी त्यांच्यावर योग्य ती शिस्तभंगाची किंवा इतर जी योग्य असेल ती कारवाई हे कोर्ट करेल। ती यादी कधीपर्यंत तुम्ही कोर्टासमोर आज अशी किती अधिकारी आहेत ज्यांची यादी आज कोर्टासमोर तुम्ही सादर करणार आहात? 4 ते 5 अधिकारी आहेत असे। त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा मी कारवाईची मागणी करणार आहे।